काल आपण पाहिलेलं होतं 9व्या श्लोकामध्ये की अनेक दिशेतून आलेले पक्षी प्रत्येक वृक्षावर रात्री सुखाने निवास करतात आणि प्रातःकाळ झाला की आपल्या आपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या दिशेमध्ये निघून जातात. तसं हे कशासाठी बोध दिला तर वंशवृक्षावर आलेले हे सगळे नातेगोतेवाईक जे दिसतात ते सगळे कोण आहेत? आपले नाही, फक्त स्व कार्यवशात एवढं लक्षात घ्यायचं. आपल्या आपल्या कार्यानिमित्त म्हणजे जसे भाव केले त्या औदैक भावाची फेड करायला आलेले. म्हणून तिथं संयोग वियोग हे आपलं स्वरूप नाही, त्यापासून भिन्न स्वतःला जाणायचं. आता 10 नंबरचा श्लोक सांगतात. विरोधकः कथं हन्त्रे जनाय परिकुप्यते त्र्यम्बकं पातयन् पद्भ्यां स्वयं दण्डेन पात्यते. हन्त्रे जनाय, ज्याने आपला अपकार केलाय. हन्त्रे म्हणजे हिंसा करणारा किंवा आपल्याला जो मारणारा आहे किंवा आपल्याला जो त्रास देणारा आहे, तर त्याच्यावर विरोधक म्हणजे हा विरोध करणारा झाला ना. विरोधक म्हणजे तो त्याचा विरोध करणारा. कथम कुप्यती, का बरे रागवतो? त्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याच्यावर काय करतो? क्रोध करतो, म्हणजे विरोध करतो की तू असं मला केलं, तसं केलं वगैरे, असं हे जे चाललेलं आहे. तर तो त्याचा विरोध करणारा काय होतो सांगितलं. त्र्यंगुलम पद्भ्याम पातयन, पायाने नांगराचा दांडा खाली पाडणारा. पातयन म्हणजे खाली पाडणारा. पद्म्या म्हणजे 2 पायाच्या द्वारे. त्र्यंगुल म्हणजे ते नांगर असतं, 3 दात्रे असतात त्याला ते. तर तशा प्रकारचं ते खाली पाडणारा. स्वयं दंडेन पात्यते, स्वतःच त्या दांड्यामुळे काय होतो? पात्यते म्हणजे पडला जातो. म्हणजे त्या पायाने नांगराचा दांडा खाली पाडणारा जसा तो स्वतःच काय होतो? पडतो. मग तसं या ठिकाणी जो विरोध करणारा आहे तो स्वतःच नाशाला प्राप्त होतो, हे सांगायचं ह्या श्लोकामध्ये. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्याने मला असं त्रास दिलाय तर मी पण त्याला आता सोडणार नाही, अशी बुद्धी राहते. आणि म्हणून आपण काय करतो? त्याचा विरोध करायला जातो. आणि जितका विरोध करायला जातो तेवढं काय होतं? स्वतःच नाशाला प्राप्त होतो. त्या त्र्यंगुल सारखं उदाहरण दिलंय त्यांनी. त्र्यंगुल म्हणजे नांगर, आणि त्या नांगराला ते दांड्याने म्हणजे त्याच्यावर पाय देऊन त्या दांड्याने काय करायचं असतं? त्याला ते खाली पाडायचं असतं, तर स्वतःच पडतो. म्हणजे आता ते काय असेल यंत्र त्यांना माहीत, म्हणजे ज्यांनी वापरले त्यांना माहीत असेल ते कसं पडतो काय वगैरे. तसं या ठिकाणी काय सांगितलं की भाव फक्त ह्याच्यातनं एवढाच पकडायचा आहे की तो काय होतो? स्वतःच विरोध करणारा नष्ट होतो. कसा नष्ट होतो? तर ते उदाहरण माहिती आहे ना की ज्या वेळेस त्या अरविंद राजाला 10 रोग झालेला आहे आणि कशानेही बरा होत नाही म्हटल्यानंतर म्हणजे मोठ्या मुलाने पण प्रयत्न केला, आपल्या विद्यापणाला लावलेत, त्याच्या स्वतःच्या पण राजाच्या लावलेल्या आहेत, अनेक औषध वैद्य वगैरे सगळं काही झालंय, पण कशानेच बरं होत नाही म्हटल्यानंतर त्याने धाकट्या मुलाला काय सांगितलं? म्हणजे त्याच्या लक्षात आलं की पालीच्या शेपूट तुटल्यानंतर जे रक्ताचा थेंब गळून पडलाय हातावर, तर त्या ठिकाणी त्याला दाह शमल्यासारखं वाटलं. मग त्याने विचार काय केला की मला आता रक्तानेच दाह शमणार आहे, तर आता मी रक्ताच्या विहिरीत पोहलं तर चांगलंय, असा विचार करून त्याने धाकट्या मुलाला सांगितलं की तू त्या वनामध्ये जा आणि तिथल्या पशूंना मारून काय कर? रक्ताची विहीर तयार कर, मी त्यात पोहणार आहे. त्यावेळेस त्याने आपल्या कानावर हात ठेवले, मी हिंसा करणार नाही, तो म्हणतो. त्याला खूप चांगले अहिंसेचे संस्कार झालेले असतात, पण त्याला असं वाटत असतं की आपण जर हिंसा केली तर काय होईल? खूप पाप लागल. अशा रीतीने तो वडिलांचं आणि किंवा राजा हे सुद्धा पाहत नाही. तो विरोध करतो की मी करणारच नाही म्हणून, पण तो काय म्हणतो? माझी आज्ञा आहे.
आणि दुसरं तू माझा मुलगा आहे, तर तुला ह्या गोष्टीतून हे मान्य करावंच लागेल, असं विचार करून त्याने जबरदस्तीने काय केलेलं असतं, त्या वनात त्याला पाठवलेलं असतं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तसं सगळं वन असतं. थोडा पहिल्यांदा विश्वास वाटतो की त्यांचं ज्ञान किती चांगलं आहे, त्यांनी किती जसंच्या तसं सांगितलंय, ह्या वनात जसं वर्णन आहे तसं. मग तिथे एकदम त्याला मुनी दिसतात. त्या मुनींना पहिला प्रश्न विचारतो, माझी वडील सम्यदृष्टी आहेत की मिथ्यादृष्टी आहेत? मग त्यांनी मला हे काम असं सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस ते मुनी म्हणतात, तुझे वडील तर आत्ता मिथ्यादृष्टीच आहे. आणि मग तो म्हणतो, एवढं ज्ञान कसं त्यांना? तर त्यांना कुअवधी ज्ञान आहे. मिथ्यादृष्टी आहे, ज्ञान असलं म्हणून काय झालं, तर ते अवधी ज्ञानाने जाणलं तरी ते कुअवधी ज्ञानाने जाणतायत. आणि तुला जर ह्याच्यावर विश्वास नसेल तर एवढं शोधून पहा की घरी गेल्यानंतर विचारायचं त्यांना की अजून कोण आहे का वनात. तर त्यांना खरे देवशास्त्र गुरु दिसत नसतात, असलेले सुद्धा दिसत नसतात. मग तिथं तर मुनी आहेतच, आणि मुनींचं वर्णन त्याने केलेलंच नाही. आणि आता जाऊन विचारलं तरी तो म्हणतो नाही कोण, म्हणजे ते वडील त्याचे म्हणतात. मग त्यावेळेस त्याचा पक्का विश्वास बसला की ते मिथ्यादृष्टी आहेत आणि अहिंसेच्या विरोधी आहेत. हिंसा त्यांना आता मान्य आहे, म्हणून आपण काही हिंसा करायची नाही असं त्याने ठरवलेलं असतं. मग युक्ती काय काढलेली असते त्यांनी, त्या ठिकाणी लाखेची विहीर तयार करायची आणि त्यात पोहायला सांगायचं. मग त्यावेळेस त्याने लाखेची विहीर तयार करून, ते लाल रंगाचंच पाणी दिसत होतं. आणि त्याला वाटलं, वडिलांना वाटलं की आता ह्याने आपल्याला रक्ताची विहीर करून दिली आहे. मग खूप आनंदाने पोहायला गेले. संपूर्ण पोहून झाल्यावर पण तोंडात आता चूळ भरायला घेतलं तर तेवढंच पोटातला पण दाहरोग संपून जाईल असा विचार करून चूळ भरण्यासाठी तोंडात घेतलं तर ते पाणी लाखेचं लक्षात आलं. आणि खूप म्हणजे इतका क्रोध आला. कशासाठी गोष्ट सांगतोय लक्षात घ्या. एवढा क्रोध आला की मुलाने मला फसवलं, म्हणजे रक्ताची विहीर म्हणून लाखेचीच विहीर केलेली आहे हे लक्षात आलं की लगेच त्या पाऊलीच लगेच वर येऊन हातात तलवार घेतली आहे आणि त्याच्या मागे धावत सुटले त्याला मारायला. विरोधक कथम हंत्रे, म्हणजे जो मारतो किंवा जो त्रास देतो किंवा जो उलट वागतो तर त्याला हा जर विरोध करायला गेला तर तो स्वतः घाताला प्राप्त होतो. पण तो मुलाचा विरोध करतोय की त्याने मला रक्ताची विहीर का दिली नाही करून, आणि तो विरोध करण्यासाठी मारायला चाललाय. तर सांगितलं ना ते 3 अंगुलचं असलेलं ते नांगर, म्हणजे 3 दात्रे असलेलं ते नांगर त्याला दांड्याने पायाने दांडा खाली करायला जातो तर स्वतःच पडतो. तसंही तलवारीने मारायला गेला तर स्वतःच काय झाला, तो त्याच्या मानेवरच तलवार पडली आणि तोच मेला आणि नरकाला गेला. म्हणजे हे तर आदिनाथ भगवंतांच्या बाबतीत काही भवा म्हणजे 10 भवाच्या पूर्वीची गोष्ट आहे, त्यांच्या वंशात वगैरे असं काही घडलेलं आहे. मग त्यावेळेस आपण ह्या गोष्टीवरनं तरी बोध घ्यायचा की आपण प्रत्येक समय काय करतो, त्याने कारे म्हटले की आपण काय करतो, अरे म्हणतो, किंवा आपण अरे म्हटले की त्याने कारे म्हणतो. म्हणजे शब्दाला शब्द तर आहेतच, पण जशास तसं वागायला जातो. कोण वागतो जशास तसं? कोणती चेतनावाला जशास तसं वागतो. मग आता आपण शास्त्रीय भाषेतून बोललं तर आपले हे म्हणजे विभाव सुटतील. कोणत्या चेतनेतून जशास तसं वागतो? कर्मचेतना. 3 प्रकारच्या चेतना सांगितल्या, कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना. कर्मफल चेतना तर एकेंद्रिय भोगतात, कारण का तर त्यांना प्रतिकार करण्याची शक्ती नाही. म्हणजे त्यांना प्रतिकार करायचा नाही असं नाही, करायचा आहे, पण वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम तेवढा नाही. अंतराय कर्माचा, वीर्यांतराय कर्माचा जबरदस्त उदय आहे की त्यांना त्यांच्या अंगावर सुद्धा कोणी कुऱ्हाड घेऊन चालवायला आलं तर बाजूला सरकत नाही, त्याला प्रतिकार करत नाही, पण आत संक्लेश परिणाम करतो. कोण? वनस्पती.
म्हणजे त्यांना हे कळतंय हे मला मारायला आलेले, तरी सुद्धा त्यांना अशी शक्ती नाही. वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम नाही म्हणजे तशी शक्ती नाही की आपण तिथनं दूर सरकून पळत जावं बाजूला, कारण त्यांना तर शरीराचा मोह भरपूर आहे. कोणते इंद्रिय त्यांचं? स्पर्शेंद्रिय, म्हणजे ते शरीर हेच त्यांचं स्पर्शेंद्रिय. आणि मग त्याच्या माध्यमातून त्यांना भरपूर भोगाचे भाव आहेत, कारण ते कोण आहेत? मिथ्या दृष्टी. नेमाने मिथ्या दृष्टीचा आहे. एक इंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंतचे जीव नियमाने काय असतात? मिथ्या दृष्टी असतात. म्हणजे त्या पर्याय त्यांना सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता नाही. सम्यक दर्शन कुठं प्राप्त करू शकतात? म्हणजे योग्यता आहे, पण करेल की नाही माहीत. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त असलेला योग्य आहे, परंतु अजून त्याने विभावातच आपला वेळ घालवला तर त्याची रुची जशी असेल तसं करताय. रुची अनुसारी वीर्य. अशा रीतीने आपली शक्ती कुठं वाया घालवते? अजून सुद्धा एक इंद्रियातून आपणच जाऊन आलोय. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय सर्व पर्यायातून भटकून आलो. जे कुठे सुद्धा असा धरबंद राहिलेला नाही की त्या पर्यायात तो भटकला नाही. म्हणजे तो म्हणजे मी. म्हणजे आपण सर्व अनेक पर्यायात भटकलो, मग त्यावेळेस आपणच आपली कहाणी पाहिजे की मी काय काय केलं, कसले संस्कार करून घेतले, आणि परद्रव्याचे संस्कार करून मी कसं पुन्हा पुन्हा मिथ्यात्वातच रुची घेतोय, परद्रव्यातच रुची घेतोय. तर तशी रुची होऊ नये वाटत असेल तर काय केलं पाहिजे? स्वभावाला जाणलं पाहिजे. म्हणजे आता ह्याच्यात समाधी शतक मध्ये आपण एक श्लोक पाहिलेला, यत्रैव हितधी पुंस श्रद्धा तत्रैव जायते. यत्रैव जायते श्रद्धा चित्तम तत्रैव चित्तम तत्रैव जायते. मग काय सांगितलं ह्या श्लोकात? काय सांगितलंय? म्हणजे उपयोग पहिल्यांदा लावला ना. म्हणजे बुद्धी कुठं लावली? बुद्धी कुठं लावतो याला फार महत्व आहे. सारखी बुद्धी कुठं लावतो आपण? परद्रव्यात लावतो. मग त्याची आपोआप श्रद्धा होते आणि मन तिथं लागतं परद्रव्यामध्ये. पण स्वद्रव्यात बुद्धी लावत नाही म्हणून तिथं श्रद्धा होत नाही, आणि म्हणून तिथं मन लागत नाही. मंदिरात आलो, मन लागतंय का? लागत नाही. शास्त्राला बसलो, कधी संपेल असे भाव असतात. त्याचं लिमिट वेळ, थोड्या वेळात जायची अशी सूचना दिल्यामुळे तेवढं तरी बसून राहतं. आणि जायला नकोच आणि इथंच बसायचंय असं जर कोणी जबरदस्ती केली तर मग 1 सेकंद पण थांबू शकत. जबरदस्ती केली तर 1 सेकंद पण नाही. पण सूचना काय दिली त्याने? शरीराने बसायचे, थोड्या वेळ बसा म्हणतात म्हणून बसायचं. पण आपल्याला आता जायचंय. ही अंतरंगा श्रद्धा कुठे आहे? जायचंय तर चतुर्गती भ्रमण करायचं अशी श्रद्धा. म्हणून आम्हाला प्रत्येक समयात कुठला विचार केला पाहिजे? काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? किती जरी तुला प्रतिकार करणारा एखादा मनुष्य भेटला, म्हणजे त्रास देणारा, तरी तू त्याचा प्रतिकार करू नकोस. प्रतिकार करायचा तर ज्ञान चेतना धारण कर, कर्म चेतना नाही. कर्मफल चेतनेचं उदाहरण कोणाला दिलं? मुनींना दिलंय पंचास्तिकामध्ये. का दिलं मुनींना उदाहरण? ते जसे वनस्पती एकदम हालचाल न करता कसे आहेत? तटस्थ एका जागी, तसे मुनी वनस्पतीप्रमाणे तटस्थ आहे. काय म्हटलं त्याच्यात? उपसर्ग झाला तरी सुद्धा हू की चू करत नाही. पण पुढे त्याचा खुलासा कसा केलाय? मुनीमध्ये आणि वनस्पतीमध्ये खूप मोठा फरक. वनस्पती करू शकत नाही, त्या पर्यायात शक्ती नाही, प्रतिकार करण्याची शक्ती नाही, म्हणून
बाहेर प्रतिकार करत नाही, आत संकलेश आहे. आणि मुनींचं कसे बाहेर प्रतिकार करू शकतात, पण अंतरंगामध्ये शुद्धोपयोगाची धारा चालते. हा फरक. शुद्धोपयोगाच्या धारेत राहिलेले, ज्ञान चेतनेमध्ये राहिलेले, त्यांना किंचित मात्रही विचार येत नाही की तो कोण आहे शत्रू, तो मला असा का त्रास देतोय, असा विचार सुद्धा येत. न मे शत्रू न च प्रिय. माझा कोणी शत्रू पण नाही आणि मित्र पण नाही. कारण का तर तत्वतो मां प्रपश्यतो बोधात्मानं ततः कश्चित् न मे शत्रू न च प्रिय. बोध म्हणजे ज्ञान, ज्ञान स्वरूप आत्म्याला कोणी शत्रू नाही आणि कोणी मित्र नाही. म्हणून ज्ञान स्वरूप आत्म्याला वास्तविक जो पाहतो, तर त्या आत्म्याचा शत्रू मित्र कोणी नसतो. तो समता भावाने जेव्हा स्वभावात राहतो, त्यावेळेला सहजच तो काय आहे, न्यायतेशिवाय दुसरं काहीही करत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक समय स्वभावातच राहणं योग्य आहे. त्याला सोडून सर्व काय आहे हे विकल्प, बाह्य विकल्प अशांतीला कारण आहे. पहा की जो दुसऱ्याला काय करायला जातो, काळं फासायला जातो, त्यावेळेस पहिल्यांदा स्वतःचे हात काय होतात, काळे होतात. नंतर दुसऱ्याला काळं फासल किंवा नाही फासल, पण पहिल्यांदा स्वतःचं तर काळं करून घेतलं. मग तसं काय आहे की जो दुसऱ्याला विरोध करायला जातो, तो पहिल्यांदा आपले परिणाम काय करतो, खराब करतो. आणि मग दुसऱ्याचे परिणाम बिघडवेल अथवा न बिघडेल हे तर त्याच्या हातात आहे. हा निमित्त मात्र आहे, तो उपादान आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्याला काही करू शकत नाही, पण आपल्याला कसे झालेले असतात. त्याने असं केलंय ना, तो असं बोलतोय ना, मी पण त्याला असं बोलतो. म्हणजे आपल्याला एवढा वेग असतो की कशाच्या वेगात आपल्याला हे कळत नाही की माझं काही चुकलंय. इथपर्यंत आपण बेभान असतो आणि तो माझं बरोबरच आहे. म्हणजे कर्मचेतनेची सवय पण जास्त लागलेली. वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम प्राप्त झालाय, पण त्याचा दुरुपयोग काय करतो हा, तर कर्मचेतनेमध्ये राहतो. कर्मचेतना म्हणजे प्रतिकार कर्म. मग तो प्रतिकार कसा करतो, तो प्रतिकार कसा आहे, ज्ञानातून नाही, कर्मातून आहे. म्हणून त्याचं नाव काय दिलं, कर्मचेतना. कर्मातून म्हणजे कर्माचा उदय असा आलेला आहे की आपल्याला पटकन डास चावून गेला आणि आपण काय केलं, जोरात धक्का दिला आणि तो मेला. काय झालं, कर्मचेतना. उदय कोणता आलता आपल्याला आता, अशुभ कर्माचा उदय आलेला होता. अशुभ कर्माचा उदय असताना डास चावला, निमित्त कोणतरी भेटणार ना अशुभ दाखवायला. डास चावल्यावर आपल्याला क्रोध आला, भाव कर्म केलं. क्रोधाने काय केलं, जोरात धक्का दिला म्हणजे खाजवलं आणि तिथंच तो मेला. पुढच्यासाठी कर्म बंद केलं. ह्याला म्हणायचं कर्मचेतना. करतो की नाही अशी कर्मचेतना. म्हणजे आपल्याला आपल्या घरासमोर कोणीतरी काय केलंय, शेजाऱ्यांनी त्याच्या अंगणातला केर सारून म्हणजे झाडून आपल्या अंगणात ढकललाय. आणि त्याने काय बघितलं, ह्यांचं दार बंद आहे. ह्यांना काय माहिती असणार आहे की मी केर ढकललाय. त्याने दार बंद बघून काय केलं, सगळा केर तिथं ढकलून ठेवला, उचलला नाही. आणि त्याने कुठनं बघितलं, खिडकीतून बघितलं. आणि त्याला लक्षात आलं की शेजारी असं वागतोय माझ्याशी. काय करणार, आपण वकील आहे ना, आपल्याकडे केस आली समजा, तर आपण वकिली करायला आपल्याला आवडते की नाही. आपण काय सांगणार लगेच, तो आपल्याला विचारायला आलाय किंवा सांगायला आलाय, बघ असं करतोय तो शेजारी. मग आपण लगेच म्हणणार तू पण तसं कर, तो कचरा त्याच्या दारात ढकलून दे. म्हणजे आपण चांगले वकील आहे की नाही. म्हणजे आपलं काही देणं ना घेणं, आपल्या दारात पण आलं नाही
आणि आपल्याला काही संबंध पण नाही त्याचा, पण आपण त्याला सल्ला दिला तर काय झालं, आपण सुद्धा कर्मबंधाला प्राप्त झालो. प्रतिकार कर्मचेतनेतून करण्याचा प्रसंग त्या शेजाऱ्याला आहे, पण तिसऱ्याने ऐकणाऱ्याने काय केलं की त्याच्या आधीच हा डबल चौताळा. म्हणजे एवढं तू कसं काय गप्प बसतो, एवढं कसं काय शांत राहतो. माहिती ना, एकदा उदाहरण काय सांगितलं होतं की एक साधू शहरात राहत होते. बरेच दिवस राहिल्यानंतर त्यांना कंटाळा आला. त्यांना वाटलं आपल्या एकांतामध्ये काही साधना होत नाही. कुठेतरी एका लांब निर्जन स्थानी जाऊन राहावं आणि तिथं कधीतरी प्रसंग पडला तर कुठल्या तरी एखाद्या विद्वानाने फक्त यायचं समोर, बाकी कोणी सुद्धा यायचं नाही असं त्यांनी काय केलेलं असतं, सगळ्यांना आदेश दिलेला असतो. त्यामुळे सहसा तिकडं कोण जात नव्हतं. एका कुटीमध्ये ते राहत होते. मग त्यावेळेस एक युवक होता आणि त्याला असं वाटलं की मला ह्या साधूंना भेटायचं आहे आणि त्यांचा मला शिष्य व्हायचं. हे सांगण्यासाठी तो पटापट निघालाय आणि तो निघालेला असताना त्या म्हणजे ती कुटी कुठं असते वरच्या बाजूला आणि थोडं खालच्या बाजूला एक झोपडी असते आणि तिथं एक वृद्ध स्त्री राहत असते. ती काय करत असते, तिथं जंगलातला पाला पाचोळा वगैरे असं पडलेलं सगळं ती झाडून काढत असते. तसं ती झाडत असताना थोडंसं त्याच्या अंगावर गेलं की तो जोरात ओरडलाय, म्हातारे तुला दिसतं की नाही, एवढा मी समोर मोठा मुलगा दिसत नाही काय तुला, मी साधूकडे आलोय. मग असं एवढंच बोलून राहिला नाही, लगेच काय केलं, तिच्या हातातला झाडू घेतला आणि तिला असं भिरकावून दिलं तिलाच. आणि ती कुठं पडली जाऊन, तिथं शेजारी एक दरी सारखी असतं, पण ते काहीतरी अशी झाडं खूप असतात त्यामुळे त्याच्यात ती अडकली म्हणून बचावली, नाहीतर ती दरीत पडून मेलीच असते. आणि पटकन तो परत वर पण गेला. वर गेल्यानंतर तो साधूंना विनंती करतोय, असं इतके अमक्या डिग्रीवाला मी आहे, मी असं एवढं शिक्षण घेतलंय, मला आता वैराग्य झालंय, मला आता तुमच्यासारखं व्हायचंय, तुमचा मला शिष्य व्हायचंय. पण ते काही सुद्धा विचारत नाही, काही सुद्धा बोलत नाही. मग पुन्हा तसं म्हटल्यानंतर ते म्हणाले की अजून वेळ आलेली नाही, एवढंच फक्त म्हटलं. मग त्याला खूप वाईट वाटलं, मी एवढा तरुण, असं कोणतरी येतो का साधू जवळ, आणि एवढं शिकलेला तरी कोण येतो का, मला साधं विचारलं सुद्धा नाही काय, आणि काय म्हणतात अजून काय तुझी वेळ आलेली नाही. परत तो घरी गेल्यानंतर विचार करतो, अजून थोडं काही शिक्षण माझं कमी पडतंय का, काही शिकायला पाहिजे का. जर अजून तो काही कला शिकतो आणि अजून परत दुसऱ्या आठवड्यात त्यांच्याकडे जातो, म्हणजे आता तरी मला पास करतील. पण तो गेल्यानंतर आता परत ती वृद्ध स्त्री असते आणि ती आपलं खाली बघून झाडत असते आणि तो परत तिचा कचरा झाडता तिच्या अंगावर जातोच. परत आता तो जोरात ओरडतोच आणि अपशब्द बोलून वर जातो तो. मग परत ते साधू काय म्हणतात, अजून काय तुझी वेळ आलेली नाही. म्हटलं अजून काय चुकतंय माझं, मी अजून काय करायला पाहिजे, असं 4-5 वेळा झालं. मग शेवटी त्याच्या लक्षात आलं की आपण वर्तणूक चांगली करत, आपलं जरी विद्वत्ता असेल, डिग्री असेल, सगळं काही चांगलं आहे, पण आपले परिणाम चांगले नाही, त्यामुळे आपल्याला नापास करत असते. मग ते आता परत ह्या वेळेस तो असं परिणाम चांगले करून आलाय आणि त्यावेळेस परत ती वृद्ध स्त्री झाडताना आहेच समोर. मग त्यावेळेस ती खूप सावध असते की ह्याच्या अंगावर जाऊ नये. पण थोडंसं काहीतरी जातं तर तो तिथंच उभा राहतो, म्हणतो किती आता तू सगळं माझं डोक्यापासनं पायापर्यंत सगळं मला बुडवून टाकलं कचऱ्यात, तरी मी तुला काही बोलणार नाही. टाक, तुला किती टाकायचं तेवढं टाक, कारण का तर माझे परिणामच कचरा आहे.
आणि ह्या वरच्या कचऱ्याने का मी अशुद्ध समजतोय? आतले परिणाम शुद्ध झाले तर बाहेरनं मी काय अशुद्ध होत नाही किती कचरा टाकला तरी. मग आता असं करून तो वृद्ध स्त्रीला खूप क्षमा मागत असतो. मी तुला इतक्या वेळा रागवलं, तुला त्या ह्याच्यात फेकलं, तर तू मला क्षमा कर. तुझं काही चूक नाहीये, उलट तू इथली चांगली व्यवस्था करते आणि मी तुला कसं तरी वागवलं, हीनतेच्या दृष्टीने पाहिलं. तू महान आहेस, तुझा पण भगवान आत्मा आहे. अशा रीतीने तिला खूप म्हणजे चांगलं वचन बोलून तो वर गेला. आणि आता ह्यावेळेस त्याला असं वाटलं नाही की परत ह्यावेळेस आपल्याला पास करतील, कारण इतक्या वेळेस नापास केलं म्हणून त्याला तो हाच दृष्टिकोन ठेवून गेला की अजून सुद्धा आपलं काहीतरी चुकतंय. त्यामुळे तो तिथं असं खाली मान घालून बसलाय. पण साधूने काही बोलायच्या आधीच त्याला काही सांगितलं, आता तू पास झालेला आहेस. मग त्यावेळेस नाही म्हटले अजून काही कमी असलं तर सांगा, तसं काही नाही. असं तो परत उलट काय म्हणतोय, विनयशीलता दाखवतोय. मग त्यावेळेस ते गुरु म्हणाले की आता तू परिपूर्ण झालेला आहेस आणि आता ह्याच्या योग्यतेचा आहे. आणि त्यावेळेस मग त्याला ते समजले की आपली चूक काय होत होती, तर ते वरून सर्व पाहत होते आपण कसं वर्तन करतो. ते दुसरं काही बोलत नव्हते, फक्त म्हणत होते अजून तुझी काही वेळ आलेली नाही. मग तसं निगोदापासून असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंतच्या पर्यायामध्ये अजून तुझी वेळ आली नाही चेतना सांग. सम्यक दर्शन होण्याची वेळ आली. मग संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त मध्ये किती पुरुषार्थ करावा तेवढा थोडाच आहे, कारण आता तर वेळ आलेली आहे, वेळ येऊन ठेपली आहे. पण आम्ही करत नाही, तिकडे लक्ष देत नाही. उलट लक्ष कुठं देतोय ते सांगितलं ना आता, शेजाऱ्याने कचरा फेकला मग मी कधी फेकू, इकडे सगळं लक्ष. त्याने आज मला असं चुकवलंय, मी त्याला कधी चुकवू. त्याने माझं धन बुडवलंय, मी त्याचं कधी बुडवू. त्याने असं उधार माल नेलेला आहे तर त्याचं मी कधी जिरवू. म्हणजे असं आपलं सगळं काय चाललेलं आहे. फक्त एवढ्यातच आपली शक्ती वाया चाललेली. मग तशी आपली शक्ती वाया जाऊ नये वाटत असेल तर प्रत्येक समय इतकं स्वभावात राहायचं. जसं त्या मुनींच्याकडे तो मनुष्य ऋण मागायला आलाय आपलं, की तुम्ही माझ्याकडनं कर्ज घेतलंय आणि दीक्षा म्हणजे लग्न दिगंबर काय नसल्यासारखं असं बसलाय, पण माझं कर्ज चुकवल्याशिवाय कसं काय तुम्ही दीक्षा घेतली असं तो म्हणतो. मग त्यावेळेस काय झालं, मुनी तर शांत आहे स्वभावात. मग ते कुठलं धन दाखवून देत आहे, ते तर जड धन तुच्छ आहे आणि ते तर त्यांनी चुकतं केलेलं होतं, फक्त त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. ह्यांना दीक्षा घेण्याची एवढा वेग होता की तो मनुष्य भेटला नाही, पण कुणाजवळ तरी देऊन त्यांनी ते चुकतं केलेलं असतं, त्याच्या हातात ते पडलेलं नसतं, तो येऊन बसलेला आहे. मग त्याला कुठलं धन दाखवलं, त्याला सुद्धा असे भाव झाले की आपण जडधनासाठी महान रत्नत्रयधारीला किती त्रास दिला, कसं छळलं, आणि हे तर किती आपल्या स्वरूपात आहेत. मग त्याला सुद्धा असं वाटलं ह्या धनापेक्षा ते धन श्रेष्ठ आहे. कुठल्या जडधनापेक्षा आत्मधन श्रेष्ठ आहे. हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा तो सुद्धा मुनी बनलेला आहे. जसं त्या जंबूस्वामीकडे गेलेला चोर मामा म्हणून गेला, पण तो सुद्धा काय झाला, दीक्षा घेऊन गेला, त्यांच्या बरोबरच दीक्षा घेऊन गेला. म्हणजे काय आहे की जो धनसंपत्ती लुटायला आलेला, त्यांच्या घरात आज लग्न झालंय आणि खूप सगळे गाफील आहेत आणि भरपूर संपत्ती आहे, तर आपल्याला चोरी करायला हरकत नाही म्हणून तो तिथं गेलेला असतो खरं त्या आशेने. आणि ती आई तर अगदी पहारेकऱ्यासारखी चारी बाजूने काय करत असते, पहारा करत असते घराच्या. त्यामुळं चोर कसा चोरी करू शकेल, प्रवेशच करू शकत नाही. आईची आणि चोराची भेट झाली आहे तर आईला सांगतोय तो, मी चोर आहे, चोरी करायला आलो होतो, तो स्पष्ट बोलतोय. पण आई सुद्धा काही घाबरत नाही. आता त्याला फक्त तिला आता कुठलं मनामध्ये राहिलंय की हे जडधनापेक्षा चेतन धन आपलं चाललंय. आता म्हणजे तो उद्या सकाळी दीक्षा घेऊन जाणार आहे, तर चेतन धन जाऊ नये म्हणून इतका आत अंतरंगात आकुलता झाली आहे
त्यामुळे तो चोर आहे याचं आश्चर्य वाटलंच नाही. ती उलट काय म्हणते, तू आता चोर म्हणू नकोस स्वतःला, तू फक्त माझ्या मुलाचा मामा म्हणून जा आणि त्याला समजा तो दीक्षा घेऊन चाललाय उद्या सकाळी, तर त्याला कसं संसारात रस येईल असं तू सांगितलं तर तुला अर्ध राज्य देऊन टाकेल. मी स्वतः स्वखुशीने इतके तिचे भाव झालेले आहेत की आता ह्याने तरी सुधारलं तरी बरं होईल. पण तो सुद्धा तिथं मामा म्हणून समजायला गेला तर स्वतःच काय झाला, परिवर्तित झाला. की एवढं संपत्ती असून ह्याच्यावर लाथाडून चालला, एवढ्या 4 सुंदर स्त्रिया आहेत आणि तरी सुद्धा त्याला कशाचंही आकर्षण होत नाही. कशाचं बल आहे, कुठलं सामर्थ्य आलं त्याच्यामध्ये, ज्ञान चेतना. विरोधकः कथम हंत्रे जनाय परिकुप्यति. काय म्हटलं त्याच्यामध्ये की जो हंत्रे म्हणजे जो आपल्याला ठार मारणार आहे किंवा शब्दाने आघात करणार आहे किंवा त्रस्त करणार आहे, त्रास देणार आहे, अशा जीवासाठी तू विरोधक कसा होतो? का त्यांच्यावर तू क्रोध करतो? त्यांच्यावर जर क्रोध करायला गेला तर तूच नाशाला प्राप्त होतो असं सांगितलं. मग तसं इथं काय सांगितलं की तुला आता प्रतिकार करायची शक्ती आलेली आहे, तर ज्ञानातून प्रतिकार कर. कोणती शक्ती आली? भेद विज्ञानाची. बाहेरची शरीराची शक्ती पाहिजे नाही. एका मल्लाने बुक्क्या मारल्यानंतर दुसरा मल्ल पण तिथं तितकाच जबरदस्तीने शरीराने सशक्त आहे आणि तो पण बुक्क्या मारून त्याला कदाचित पाडेल, नष्ट करेल. परंतु ती खरी मर्दू की नाही? मल्लीनाथ भगवंतांच्या स्तुतीमध्ये काय सांगितलं? मोह मल्लाचं मर्दन केलं ते मल्लीनाथ भगवान. म्हणजे आम्ही कशाचं मर्दन करतोय? स्वभावाचं करतोय, विभावाचं करत नाही. म्हणून काय सांगितलं की खरा मल्ल कोण आहे, खरा धीर वीर शूर कोण आहे? की जो स्वभावात राहतो तो आहे. बाहेर प्रतिकार करायला त्याच्याकडे शक्ती आहे म्हणून त्याला धीरवीर म्हणायचं नाही. त्या कर्मचेतनेचं अभिनंदन किती केलं आणि त्याचंच फळ काय मिळालं? नारायण प्रतिनारायण, नरकात जाण्याचं फळ. म्हणजे पूर्वभवात त्या नारायणाच्या जीवाला काय घडलेलं असतं की दुसऱ्या राजाने पराजय केलेला असतो आणि तो पराजय त्याला सहन झालेला नाही. हा मान कशाने कशी दुर्दशा चालली? फक्त कर्म चेतनेतून प्रतिकार करायला एकच कारण आहे, मान कशा. त्याने माझा अपमान केलाय, त्याने मला असं बोलायचं का? मी सुद्धा त्याला आता बोलल्याशिवाय राहणार नाही. कर्मचेतना कुठं वळवलेस तू? हे वीर्य कुठं वळवलं? म्हणजे शब्दाला शब्द देऊन त्याला निरुत्तर करण्यासाठी तू शक्तीपणा लावली. युद्धामध्ये त्याचा पराजय करण्यासाठी तू शक्तीपणा लावली. त्यासाठी तू नारायण झाला आणि प्रतिनारायणाला मारलं. नेहमी नियोगच असा सांगितलेला आहे की नारायणाकडून प्रतिनारायणाचा वध होतो. त्याचं कारण पूर्वभवामध्ये त्याने निदान केलेलं आहे. दीक्षा घेतली विफल होऊन की त्याने माझा पराजय केला, जगणं अशक्य आहे, त्यापेक्षा दीक्षा घेऊनच आता गेलेलं बरं अपमानास्पद जगण्यापेक्षा. आणि तो दीक्षा घेऊन जातो, चांगली तपश्चर्या करतो आणि शेवटी निदान काय करतो? ह्याचं फळ मला अजेय राजा बनता यावं. आणि तोच कोण होतो? नारायण. आणि प्रतिनारायण हा जो पूर्वीचा शत्रू आणि त्याचा हा वध करून शांत होतो. शांत झाला का? नरकात जाण्याची व्यवस्था केली. काय फायदा आहे? कर्म चेतना कधीही शांतीला कारण नाही. म्हणून ज्ञान चेतनेतून जर आम्ही राहिलो तर आपली इतकी शक्ती वाढत जाते. फक्त धैर्य त्या क्षणात पाहिजे. त्या क्षणी सहन न होणारे शब्द असतील, त्या क्षणी सहन न होणारा मार असेल, त्या क्षणी सहन न होणारा अपमान असेल, परंतु ते सर्व एक न्यायिकतेच्या स्वभावाने जिंकतायत. किंचित मात्रही त्याची दुर्दशा राहत नाही.
म्हणून आम्हाला प्रत्येक समेत न्याय एकच राहिलं तर काय होणार आहे? परम शांती प्राप्त होणार. कारण का तर त्यावेळेला असं वाटतं आपल्याला की आपण जर काही त्याला बोललो नाही तर काय म्हणेल, ह्याचं चुकलंय म्हणून तो गप्प बसला. याच्यातूनच आपलं सगळं नडतंय. चुकलंय म्हणून गप्प बसलाय हा अज्ञानी म्हणतो, पण ज्ञानी काय म्हणतो? हा समंजस, हा काही उत्तर देत नाही, गंभीर आहे, हा त्याला प्रतिकार करत नाही, विद्वान आहे. प्रतिकार करणारा मूर्ख आहे. सांगितलं ना एक दृष्टांत काय होता? बिरबलाच्या वडिलांना राजाला भुक्की आली आणि काय आदेश दिलाय की तू एवढा हुशार आहे तर तुझे वडील किती हुशार असते, त्यांना एकदा दरबारात पाठवून दे. आता बिरबलाला माहिती आहे की वडिलांना काही येत नाही, पण कसं म्हणायचं आता काय? मग तो वडिलांना काय सांगतो, तरी कुठलाही प्रश्न विचारला तरी फक्त मौन राहायचं, काही शब्दाने काही बोलायचं नाही. मग त्यावेळेस वडिलांनी तसंच केलं. दरबारात गेल्यानंतर काय काय प्रश्न विचारले राजाने, कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलंच नाही. आणि एवढं शांत राहिल्यानंतर एवढा क्रोध आलाय राजाला, तो म्हणतो किती मूर्ख आहे, काय मूर्खाला आणून बसवलंय समोर, जा निघून इथनं, म्हणून अपमान करून पाठवून दिलं. गेला. आता गेल्यानंतर बिरबल आला. मग तो म्हटलं, अरे काय तुझ्या वडिलांना तर काहीच येत नाही, काही शब्दाने काही बोललाच नाही, तू काय उत्तर देतात नाही, इतका मूर्ख. मग त्याने सांगितलं की ते का बोलले नाही, तर मूर्खासमोर मौन राहायचं असतं. आणि तेवढंच ऐकलं की संपलंच. ते ज्या राजाने त्याचा अपमान करून एवढं त्याला वाटल तसं बोलून पाठवून दिलं, तर त्या एका शब्दानेच तो गार झाला की मूर्खासमोर मौन राहायचं असतं. मग एवढं ऐकल्यानंतर आता राजाला वाटलं की खरंच इतका विद्वान आहे का तुझा वडील. आता परत काय वाटू लागलं, एवढं विद्वान आहे की त्याला आपले सगळे शब्द सुद्धा मूर्खपणाचे वाटत होते आणि त्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं म्हणून शांत राहिलं. मग तसं या ठिकाणी काय आहे की ज्ञान चेतनेमध्ये एवढी निर्जरा होते की सगळे आपले दोष निघून जातात. जसं त्याला काही येत नव्हतं ते मौन राहण्याने सगळे दोष निघून गेले, तसं इथं आपले सुद्धा सगळे दोष कसे निघून जातात लक्षात घेण्यासारखे. उपसर्ग होत असतात जसंच्या तसंच प्रतिकार न करता आत ज्ञानाची धारा वाहत राहिली आणि बाहेर जे काही आपलंच असते ना ते सगळं दोष सगळं धुवून चाललंय. ज्ञानाच्या धारेत ते सगळे दोष धुवून चालले. माहिती ना, अग्नी म्हणजे अग्नी पेटती अग्नीची शेगडी गजकुमार मुनींच्या डोक्यावर ठेवली. त्यावेळेस ती मुनी कसे होते, एवढे न्यायिक होते की कसलाही प्रतिकार केला नाही. का? कुठला दोष धुवून गेला? त्याचा दोष ठेवणारच नाही, ठेवून घेणारच आहे. मग तो दोष धुवून गेला त्याच्यामध्ये. ज्ञान चेतना कोणता दोष होता? प्रतिकार केला असता तर दोष वाढला असता. त्या गजकुमार मुनींचा पूर्वभावातला कोणता दोष आहे? तर शेगडी ठेवणारा जो सासरा बनणार असतो, अजून बनला नव्हता, तो जीव होता पूर्वभावातल्या सावत्र आईचा. आणि गजकुमार सावत्र आईचा जीव आहे आणि तो आहे मुलाचा जीव, सावत्र मुलाचा. म्हणजे पूर्वभावातली कहाणी थोडक्यात लक्षात घ्यायची की तो मुलगा अतिशय लहान, म्हणजे जन्माला आलेला असतानाच त्याची माता स्वर्गवासी झाली. मग त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तर ही सावत्र आई त्याला सांभाळत असते.
पण त्याला जन्मताच पाठीवर एक फोड असतं आणि त्याची खूप वेदना होत असते. तसा तो शांत असतो, पण त्या फोडाच्या वेदनेने तो सतत किरकिर करत असतो. त्याला ही सांभाळते, पण कधी कधी मनामध्ये द्वेष होतो तिची. मग ती कधी कधी हिडीस पण करते. मग काय होतं त्यावेळेस, एकदा ती काहीतरी स्वयंपाक करत असते आणि तो फोड दुखायला लागला म्हणून खूप रडायला लागला मुलगा. आणि त्यावेळेस क्रोधाने हिने काय केलं, जी रोटली केलेली असते ती रोटली घेतली आणि त्याच्या पाठीवरच्या त्या फोडावर फेकली आणि त्याच्या वाफेने खूप वेदना होऊन तो मेला त्याच्यामध्ये. ते लहानच असतं बाळ. मग तो कोणाचा जीव आहे? सासऱ्याचा जीव. आणि आईचा जीव हा गजको. मग आईने फोडावर रोटली टाकून त्याला म्हणजे तो भाजलं, मेला त्या वेदनेमध्ये. पण त्याच पद्धतीने आता त्याच्या डोक्यावर शेगडी ठेवून तो म्हणजे त्यांचाही स्वर्गवास झाला. त्यामुळे त्यात समाधी झाली. म्हणजे सांगायचं काय आहे की ज्ञान चेतनेतून प्रतिकार केला तर ते सगळे दोष धुवून गेले. असं कोणी समजू नये की माझं काही दोष नसताना हा मला का उगाच त्रास द्यायला आलाय. आहे दोष, आता तुला दिसत नाही, पण पूर्वभावातलं काहीतरी आहे ना. मग ते दोष धुवून जायला ही चांगली संधी आहे. तो उपसर्ग करतोय, तो तुला बोलतोय अद्वा कसंही वागवतोय, अपमान करतोय. मग त्यावेळेस तू फक्त काय कर, त्याला साक्षी रूपाने जा. म्हणजे कर्म निर्जरा झाली, म्हणजे सगळे ते दोष धुवून गेले. आणि ते धुवून जाण्यासाठी तसं शांत राहायचं असं नाही. आताच इतका लय लागला शुद्धोपयोगामध्ये की तिकडं बाहेर प्रतिकार करायला अवकाशच राहिला नाही किंवा कुठलाही विचार आला नाही. म्हणून सहज त्याच्याकडून हे कार्य होईल.